फलंदाज. नक्कीच मोमेंटम मिळायला गेलं ह्या मैदानाचा जर आपण भौगोलिक परिस्थितीचा जर अभ्यास केला, इथे तुम्ही जेवढा चेंडू फलंदाजांना संधी द्याल तेवढा चेंडू लवकर बाहेर जातो. अतिशय सुंदर विकेट बनवले गेले प्राण भोईर सरांच्या माध्यमातून आणि प्रत्येक जण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सुंदर विकेटचं कौतुक करतायत. त्यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतोय. विकेट अशी असावी की गोलंदाज आणि फलंदाजांना ती अनुकूल असावी आणि अशी विकेट आपल्याला एबी ट्रॉफीच्या माध्यमातून बघायला मिळते. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. दोन्ही संघांना विनंती करेन की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा आणि टेंभोडे संघ तुम्हाला विनंती करेन की प्लीज आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. टेंभोडे संघ एका बाजूला मालजीपणा विपक्षात उभा आहे श्रेया एलवन टेंभोडे. दोन्ही संघ जबरदस्त पद्धतीनं खूप चांगलं क्रिकेट खेळतील. यामध्ये तीळ मात्र शंकाने एक गाव एक फॉर्मॅटनं आजच्या दिवसातले आपल्याला संघ बघायला मिळतात आणि आजच्या रजनीतला हा तिसरा मॅच. पहिल्या मॅच मध्ये सातपाडी 11, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतायत एकविरा स्पोर्ट्स यश फाउंडेशन मुरबे आणि आता तिसऱ्या मॅचला अजित सर सुरुवात होईल. टॉस जिंकले, फिल्डिंग स्वीकारली आणि आता फिल्डिंग स्वीकारत असताना पंकज पाटील यांचा वेग आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच बघूया आपण ड्रेस कोड बघायला मिळतोय त्यासाठी कौतुक करावं लागेल. श्रेय 11 टेंबोडे संघाचं राहुल पाटील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतोय. एस्टनच्या मागे संघाचे बॅकबोन आहेत. भरपूर सारी मेहनत या संघासाठी सातत्याने घेणार एक नाव म्हणून राहुल पाटील आपल्याला बघायला मिळतात. एसटी रक्षकांच्या भूमिकेमध्ये पंकज पाटील स्टार्ट करतील. चला थोडंसं स्पीडअप करा आणि 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. अमर पाटील जरा टाइम सेट करा जसा पहिला चेंडू पडेल. आज मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांना खूप वर्षानंतर एक जुना खेळाडू बघायला मिळतो. त्याचं नाव आहे जयेश म्हात्रे. याच टेंभोडे सावली संघासाठी ज्याने अनेक वर्ष सेवा केली. हेमकांत भोईरच्या साथीने ओपनिंग पेअरसाठी आणि उमरोळीच्या मैदानाला पॉइंटच्या वरनं षटकार खेळण्याची किमया राखणारा खेळाडू अर्थात जयेश म्हात्रे ब्रँड पालघरचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून अनेक वर्ष रुजू आहे टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. कामामुळे नाही वेळ मिळत क्रिकेट खेळायला, परंतु आता वेळ काढला आपल्या जुन्या संघासाठी आणि जयेश म्हात्रेचं पुन्हा एकदा तेच बहरदर क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल या आशेसह देऊया जयेशला देखील या मॅचसाठी शुभेच्छा. चेतू आहे मालजीपाडा संघाचा बॅटर. स्ट्राईकला पण बघतात पंकज पाटील. पलटॉस यावेळेला खेळायचं होतं कव्हर्सला. बॅटला ब्रश करून चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. प्रॉपर खेळता आला नाही चेंडू. इरादा होता चैतू यांचा इनसाइड आउट किंवा यावेळेला सरळ पिच करायचा होता कव्हर एक्स्ट्रा कव्हर्सला, परंतु तो चेंडू बॅटला स्पर्श करून जातोय सिंगल रन साठी. सिंगलनं सुरुवात महत्वाची होती. ज्या वेळेला तुम्ही पहिला बॉल फेस करता त्यावेळेला एक सिंगलनं धावसंख्येला सुरुवात करणं गरजेचं असतं आणि सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. अजित सर एक बॉलचा खेळ झाला. पंकज पाटीलला पहिल्या बॉलवरती सन्मान मिळतोय. जरी तो फुलर लेनचा बॉल असला तरी देखील तिथे सिंगलनं सुरुवात होते. या वेळेला आपण पाहतायत एक बॉलचा खेळ झालाय. 1 रन. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत चैतू होते. आता समीर आलेत आणि मालजीपाडा संघाकडून एक जबरदस्त फलंदाज म्हणून 2 हुकमी एक्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्याचं नाव आहे पंकज पाटील एक वेगवान गोलंदाज जयेश म्हात्रे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फेकी वेगानं आली. बॅकअपला देखील खेळाडू आहेत. सिंगलनं पुन्हा एकदा अजित सर स्ट्राईक रोटेशन होते. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा देखील धावफलकावर. इथे फुलटॉस होता परंतु समीर यांचा प्रयत्न होता चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा. तितकासा वेगेचा अंदाज आला नाही आणि बॅटिंग टीमने बीमर आहे की नाही चेक करायचं या वेळेला. चेंडू किती वर होता. DRS घेतला गेला आपण बघू शकाल. चेक केलं जाईल या वेळेला काय घडलंय एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर फुलटॉस होता. यावेळेला थोडीशी ताकद लावण्याचा प्रयत्न केला समीर यानं. टायमिंग प्रॉपर खेळावं लागेल. एबी चषक आहे इथे मात्र तुम्हाला फुटवर्क, तुमच्या नजरा, तुमचं शॉट सिलेक्शन, गोलंदाजाला रीड करणं आणि त्यानंतर तुमचं कौशल्य ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फेअर बॉल. इथून मात्र DRS जर बॅटिंग टीमचा आहे तर गमावलेला आहे. आपण बघू शका 2 चेंडू 2 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन पंकज पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र डाऊन द लेग स्टिक आहे. इट इज अ वाईड बॉल. 3 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळेल. चैतू यांनी पूर्णतः रीड केला होता आणि आपण बघतायत एक्स्ट्रा चेंडू हाताळला गेलाय. स्कोर कार्ड 3. 2 बॉलचा खेळ झालाय. 3 रन धावफलकावरती. स्वाभाविक खेळ पंकजचा पहिल्या षटकात अगदी बांधून ठेवणारी गोलंदाजी असते. यावेळेला थोडेसे डाऊन द लेग आले आणि तो बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. पंकज पाटील यांच्या षटकातले 2 बॉल 2 बॉलमध्ये 3 रन. पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्सनं
याही वेळेला मोठा फटका खेळायचा होता, परंतु पंकज पाटील समोर तेवढे तुम्ही सहज रीतीने फटके नाही पारंगत करू शकत. पंकजकडे देखील ती एक शैली आहे, चांगले गोलंदाज म्हणून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांची ओळख आहे. चांगला चेंडू, ते थोडासा खोलवर चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा चेतू यांचा प्रयत्न होता, पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. चेंडू जर खाली राहिला असता, एस्टनचा वेध घेतला असता, इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू आपला फुलटॉस आहे आणि इथे मात्र चेतूला जावं लागते. प्लम मध्ये पकडले गेल्या, थोडीशी एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज पहिला धक्का लागताना मालजीपाडा संघाला फलंदाज बाद. दरम्यान न्यूमॅन करण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चेतू बॅक टू द डगआउट गेल्या, थोडस प्रेशर बॅटिंग टीम कडे आले. बाजीपाडा संघ आपण बघतायत, न्यूमॅन करण आलेत, उंचपुरा बॅटर आहेत, संघातील एक प्रमुख बॅटर म्हणून या नावाची चर्चा आहे. परंतु समोर एक अप्रतिम असे व्यावसायिक खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पंकज पाटील चांगली गोलंदाजी हँडल करतायत आणि एक ब्रेक थ्रू दिलाय उत्कर्ष, आणि तो ब्रेक थ्रू महत्वाचा देखील होता. पुन्हा एकदा पंकज याही वेळेला जसे आले आणि तसे आल्या क्षणी त्यांना पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने पाठवले पंकजनं. पंकजचा वेग इथे आवरणीचा झाला आणि फलंदाज उद्ध्वस्त होतात. त्रिफळाची गॉन. खूप चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्पाचा बॉल आणि पंकजनं तिथे अतिशय सुंदर वेगावरती स्वार पंकज पाटील खूप चांगल्या चेंडूची हाताळण आणि फलंदाज येथे बाद होत असताना आपल्याला बघायला मिळाले. जे दाखल झाले होते खऱ्या अर्थानं अनिकेत, करण आलेत आणि करण आल्या क्षणी ते बाद देखील झाले. थोडस प्रेशर इथे कन्वर्ट झालंय. नावाप्रमाणे पंकजांची गोलंदाजी इथे बघायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी बघतोय आपण, 2 धक्के आणि त्यानंतर स्कोर कार्ड थांबलाय, तो म्हणजेच 3 धावा. शेवटचा चेंडू असेल. 3 धावा, 2 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर अनिकेत अतिशय सुंदर गोलंदाजी. यानंतर मॅच क्रमांक आपल्याला बघायला मिळेल 4थी. दरम्यान ऑन हॅट्रिक चेंडू असेल. पुढचा चेंडू यावेळेला फक्त आपण बघताय डिफेन्स केले. षटकाची झाले समाप्ती. 3 धावा, 2 गडी बाद. थँक्यू सो मच. ज्यासाठी जाणले जातात त्यासाठी पंकज पाटीलनं का म्हणून मी पहिल्या षटकात संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो. नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा, ज्याचे अनेक वर्ष त्या बॉलला त्यांनी कुरवाळले, त्या खेळपट्टीवरती त्या बॉलला सोडलंय आणि याही एबी चषकामध्ये खूप सुंदर कामगिरी. सध्या मागच्याच महिन्यात पालघरमध्ये आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी, त्यामध्ये सिरीज पंकज पाटील यांच्या नावी राहिली. असे एक दिग्गज खेळाडू ताई पॅकर्स या संघासाठी खूप चांगलं क्रिकेट, एक संघाचे प्रमुख गोलंदाज प्रज्योत अंभेरीच्या साथीनं म्हणून त्यांना पाहिलं जातं आज गावच्या संघासाठी. खऱ्या अर्थानं ज्यावेळेला तुम्ही गावचं क्रिकेट खेळता, गावची ज्या संघाची टी शर्ट तुम्ही आपल्या गावाच्या नावानं परिधान करता, तेव्हा खेळण्याचा एक वेगळा आनंद असतो. आणि पंकज पाटील सातत्यानं श्रेया 11 टेंभोडे या संघासाठी एक महत्त्वाचे गोलंदाज राहिलेत.
दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय जीत जीत येत आहेत. समोर आपण बघतायत समीर संघाचे संघनायक. अतिशय सुंदर थोडासा टॉस झाला. चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. अलॉंग द कार्पेट सिंगल कंप्लीट झाले. ऑन मेरिट खेळताय समीर. जमेची बाजू आहे आणि क्रिकेट जेव्हा तुम्ही त्याच पद्धतीने खेळतात तेव्हा तुमचं जे कौशल्य आहे किंवा तुमचा जो क्लास आहे, तुमची गुणवत्ता आहे, ती सर्वांच्या नजरेसमोर येते. निश्चित स्वरूपात ज्या वेळेला तो खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना जीत आलीत गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड डिस्टन्सने. यावेळेला आपण पाहतात अगदी समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. बॉल चाललाय पंकज पाटील यांच्याकडे. सिंगल डबलनं अजित पाटील सर पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. तुम्हाला पॉवर प्ले मध्ये संधी घ्यावी लागेल मोठ्या फटक्यांसाठी, परंतु ती कधी येईल हेही तेवढंच महत्वाचं आहे. नक्कीच प्रयत्न सुरू आहेत, परंतु लेंथ लाईनला मेंटेन करणारे गोलंदाजी आहेत. 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. थोडंसं प्रेशर आहे, वेळ थोडासा जाईल, परंतु समीर ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत एक मॅसेज त्यांनी पुरवलाय. यावेळेला मिस टाइम शॉट. बॅटचा फ्लो इथे बघायला मिळाला, वेगाने होता आणि एक समीरला जीवनदान मिळतंय. थोडंसं जास्त ताकद लावली, थोडंसं शरीर झुकवलं होतं. आयसाईट शेवटच्या क्षणी थोडीशी डळमळीत झाली होती आणि याचा जो फायदा आहे तो इथे क्षेत्ररक्षकाला घेता आलेला नाही. जीवनदान मिळतंय समीरला. खूप कमी वेळा या चित्र आपल्याला बघायला मिळतं. निहीर आनंद पाटील जिथे क्षेत्ररक्षक होते आणि खऱ्या अर्थानं खूप कमी वेळा, परंतु आता सध्या ते झालंय मैदानाच्या आतमध्ये कॅच सुटलाय. येणाऱ्या काळात फलंदाजाला संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेला आपण पाहतायत खूप चांगला बॉल. गुड लाईन स्पॉटवरनं बॉलला एक वेगळी उसळी मिळाली आणि ती सरप्राईज करणारी राहिली. जीत देखील पंकज पाटीलच्या पावलोपावली चांगली गोलंदाजी याही षटकात त्याची चालू आहे. तर इथे मात्र आलाय डॉट बॉल. स्कोर पूर्णतः थांबला गेलाय. स्ट्राईकला बॅटर अनिकेत आपण बघतोय. समोर जीत. यावेळेला थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता. इनसाइड आउट. प्रॉपर एलिव्हेशन. लॉंग ऑफला क्लिअर करताना अनिकेत या ठिकाणी ठोकतायत AB षटकार. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका इनसाइड आउट मध्ये आपल्याला बघायला मिळाले. कव्हरला फटका खेळणं तेवढंसं सोपं नसतं, मी मागे देखील उल्लेख केला, परंतु फलंदाजाचा क्लास जिथे तो फटका आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. स्लॉट मधला बॉल आणि कव्हरला खूप चांगलं भिरकावून दिलं बॉलला. 12 रन धावफलकावरती. एलिव्हेशन प्रॉपर होतं. एक तोफा होता स्वीकारलाय आणि धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. पुढचा चेंडू यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्डमॅनला सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 13 वर स्थिरावले. थोडासा गिअर बदलण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतायत संपलेला आहे. जाऊया आपण मुख्य मंचावर. एक अप्रतिम व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व महादेवजी घरत साहेबांचं शुभागमन इथे झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण मुख्य मंचावरती करतोय. सन्माननीय अजयजी भोईर सरांना मी विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया महादेवजी घरत साहेबांचा शुभ सन्मान. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. धावा 13. काय म्हणशील या ठिकाणी चांगला स्टार्ट आहे. पहिले षटक पंकजने खूप चांगलं हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आलाय. थोडासा ऊर्जा वाढते माहिजेपाड संघाची. निश्चित स्वरूपात जो षटकार आला त्यानं ऊर्जा वाढले. पुन्हा एकदा पंकज पाटील आलेत राईट हँड ओव्हर डिस्टन्सनं. यावेळेला आपण पाहतायत भरपूर वेगासहित प्लम मध्ये पुन्हा एकदा सापडलेत. पंचांनी बोट उचललंय आकाशाकडे. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. रेडी राहायचं आहे. बघा 3 षटकांचा खेळ इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झालंय. साईदच्या अर्नाळा आणि विपक्षात संघ खेळेल तो म्हणजेच वडराई आणि त्यानंतर अगदी शेवटचा मॅच वैभव स्मृती दांडी आणि विपक्षात संघ असेल ध्रुव 11 सप्पाडी. दोन्ही तुल्यबळ संघ. येणारे 2 मॅच खूप महत्त्वाचे असतील. त्या मॅचमध्ये एक चांगली टक्कर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. डे 3 मध्ये आपण पाहतात AB ग्रुपचं एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. पालघर जिल्ह्यातली मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा सध्या 3रा दिवस. सन्यमान दर्पण आल्यात.
थोडासा स्ट्रगल करतोय संघ मालजीपाडा संघ. पंकज पाटीलची लेंथ लाईन, त्याची अचूकता, त्याचा वेग, याच्यावरती तोडगा नाही आहे. बघूया न्यूमान दर्पण आल्यात, चांगली गोलंदाजी करतायत. संघ नायकाने जी अपेक्षा केले त्याची अपेक्षा पूर्ती करताना पंकज स्टिअर केलंय. खूप चांगलं टायमिंग या वेळेला, चांगलं फील्ड तिथे बघायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. न्यूमान दर्पणकडे थोडंसं प्रेशर आहे, परंतु आपलं जे प्रतिबिंब आहे ते जर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाच्या आतमध्ये दाखवता आलं, मालजीपाडा संघ सुद्धा एक टफ फाईट, एक चांगला बॅलन्सिंग मॅचकडे तुम्हाला घेऊन जेव्हा सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांना एक विश्वास देऊन जाईल की मॅच संघर्षाकडे आपण नेऊ शकतो, त्या धावांची गरज आहे मालजीपाडा संघाला. याही वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड, फक्त पंच केला चेंडूला, फॉर अ सिंगल पॉइंटला खेळतायत. धावसंख्या 1 पुढे जाताना अमर पाटील सांगताय धावा झालेल्या आहेत 14 14 धावा धावफलकावरती. दर्पण आहेत आणि दर्पणवरती जे थोडं दडपण आहे ना ते बाजूला सारून तुम्हाला मालजीपाडा संघाला पुढे घेऊन जावं लागेल, कारण तिसरं षटक इथे सुरुवात झाली आणि जवळपास पंकज पाटील यांनी या षटकात बॉल परिपूर्ण फेकून झाले, ते म्हणजेच 3. उर्वरित इथून 3 बॉल आहेत. नंतरची ती 2 षटके आहेत ना त्यामध्ये तुम्हाला धावांचा आलेख उंचावणं हे कंपल्सरी राहील. बघूया पंकज तयार होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. ते चेंज ऑफ द पेस होता. समीरकडे संधी होती, लेंथ इन लाईनची मेंटेन केली होती, तिला कुठेतरी थोडा प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची जास्त एफर्ट लावले गेले. चेंडू थोडासा पुढे होता. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, वैविध्यता, जिथे आपण पाहतात मागचा बॉल पेस आणि तदनंतर यामध्ये गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली गोलंदाजी आणि पंकज त्यासाठी जाणले जातात. एका बाजूला फलंदाज जे आहेत ना समीर, त्या समीर या फलंदाजांना चांगले क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. कव्हरला बॉलला ढकललंय, डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन मिळेल, सिंगल मिळाली, थोडेसे पंबल झाले आणि पापणी लवते ना लवते दुसरीचा प्रयत्न 2 सहज रीतीने परिपूर्ण झाल्या. या 2च्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 16 वरती. हा शॉट थोडंसं फक्त जंटली पुश केला समीरनं. त्याला माहिती होतं मागच्या चेंडूवरती थोडीशी ताकद लावली होती, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नव्हता. इथे मात्र थोडंसं स्ट्रेस केलं, हळूवारपणे कव्हरला ढकललं आणि त्यानंतर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. चांगलं क्रिकेट, सिंगल डबल याही खेळायला सन्मान देतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. याही वेळेला फटका अतिशय सुंदर, बिटवीन द गॅप, अगदी आउटफील्डला फाडत बॉल चाललाय, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू तिथून पुढे आलेत आणि पुन्हा एकदा 2 रन तिथे परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3चा खेळ संपतोय अजित सर, आणि 18 बॉलचा खेळ ज्यावेळेला एकंदरीत संपतो त्यावेळेला धावसंख्या फलकावरती 18. 100च्या स्ट्राईक रेटनं स्कोर कार्ड चाललाय. 12 बॉल आहेत, 12 बॉलमध्ये विध्वंसक फलंदाजी होणं आता लाजमी आहे. बघूया प्लॅनिंग इथे मालजीपाडा संघाची तीच असेल, परंतु एका बाजूने जर आपण या मॅचच्या सिच्युएशन कडे बघितलं तर समीर सारखा फलंदाज हा सेट झालेला आहे. त्याच्या अगेन्स्ट आता 2 गोलंदाज नवीन येतील आणि त्यांना ती लेंथ लाईन मेंटेन करण्याची मोठी जिम्मेदारी आहे. पंकज पाटीलने चेंडू हाताळलेले आहेत, कशा पद्धतीने हाताळलेले आहेत आणि त्याचं वेग, त्याचं व्हेरिएशन, त्यांचा टप्पा हा जर गोलंदाजाने कायम ठेवला तर ब्रेक लागला जाईल आणि इथून जर त्यांची दिशेनं गोलंदाजी बघायला मिळाली, एका बाजूने समीर आहे, धावा येऊ शकतात, एक चांगली मॅच बनवू शकते. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं की फलंदाज सेट झालेत, गोलंदाज आता नवे येणार आहेत. कौस्तुभ आलेत. 3 षटकांसाठी तुम्ही 16 मिनिटांचा अवधी घेतलाय, म्हणजे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकणं अनिवार्य आहे. कौस्तुभ पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4, अगदी 5 षटकांचा स्लॉगला म्हणजे 4थ्या षटकाला सुरुवात. येणाऱ्या काळात जो तुम्ही उल्लेख केलाय त्याच्यावरती फलंदाजांना काम करावं लागेल, कारण जिथे 18 बॉलमध्ये 18 रन झालेत. सबळिया कौस्तुभ, युवा टॅलेंटेड राईट आर्म यंग बॉलर, यावेळेला फिरवलाय चेंडू, मात्र सरळ हातामध्ये जाऊन विसावताना आणखीन एक धक्का देत आहेत कौस्तुभ. फलंदाज OUT आउट, गॉन.
हा क्लास आहे कौस्तुभ यांचा, ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू फिरवलाय आपण बघू शकाल. अप्रतिम चेंडू फिरवत आहेत, अतिशय दर्जेदार गोलंदाज आहेत. म्हणून संघाचे संघनायक येणाऱ्या काळामध्ये टेंभोडे गावातील एक मोठा स्टार खेळाडू गोलंदाज बनण्याचे जे संकेत आहेत ते कौस्तुभ पाटील सातत्याने देताना दिसत आहेत. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, मागचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने फिरवलं अगदी समोरून. येता क्षणी मोठे फटके तुम्ही नाही घेऊ शकत खेळपट्टीवरती. याही वेळेला काही चेंडूची हाताळा नव्हती. गुड लाईन बॉलला पिचिंग, आता सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज सगळं काही करावं लागतं समीरसाठी. संघाचा भरोशाचा फलंदाज आहे. सुंदर गोलंदाजी, जयला जावं लागते बॅक टू द डगआउट. समीर सांगतायत ओपनिंगला आलेले आहेत, चान्सेस कमी मिळत आहेत, आता मी रिस्क घेणार. कौस्तुभच्या अगेन चांगली लेंथ लाईन आहे, परंतु मला गरज आहे आणि या गरजेसाठी मला मात्र 100% मला द्यायचं आहे, म्हणून जिम्मेदारी घेतली. एस नयन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तिथून जर आपण बघितलं 9 चेंडूंचा खेळ शेष आहे, स्कोर पूर्णतः स्टे ऑन आहे. इथे मात्र बॅक द क्यू लागली गेली आहे, प्रेशर थोडंसं डगआउट मध्ये वाढलंय आणि नवीन बॅटर दीपू मैदानाच्या आतमध्ये मजबूत बांध आहे, मजबूत बॅटिंग करावी लागेल. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने शरीराची यष्टी आहे त्या पद्धतीने फटके देखील असायला हवेत आणि ते फटके येतील का? मालजीपाडीचं डगआउट अगदी आता आपसुकतेने पाहते. जे फलंदाज दाखल झाले दीपू यांच्याकडे, एका बाजूला समीर संघाचे संघ नायक म्हणून तुमची आता जिम्मेदारी या 9 बॉलवरती तुम्हाला उचलावी लागेल. या वेळेला प्रयत्न आहेत मोठे, परंतु गोलंदाज तिथे चांगली गोलंदाजी, परंतु यावेळेला पंचांनी पाहिलं, थोडा वेळ घेतला आणि दर्शवलं की तो बॉल वाईड आहे. वाईडनं धावसंख्या अजित सर 19. बरेच वेळानंतर अतिरिक्त धाव इथे अंकित केली जाते आणि 19 वर पोहोचले. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. कौतुक करावं लागेल श्रेया 11 टेंभोडे संघाच्या संघनायकाचं. कुठल्या गोलंदाजाला कधी आणावं, फिरवणारा गोलंदाज कधी आणावा, वेगवान गोलंदाज कधी आणावा, यांचं जेव्हा तुम्हाला समीकरण समजतं त्यावेळेला ओपोनेंट टीम हा थोडासा बॅकफूट वरती जातो. अतिशय सुंदर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे, फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 20 वर स्थिर होते. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचते. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. आम्हाला अमर पाटील दर्शवतात की आतापर्यंत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 बॉलमध्ये 20 रन. आता इथे येणाऱ्या काळात तुमच्याकडे 8 बॉल आहेत. या 8 बॉलमध्ये किमान 3 ते 4 मोठे फटके एक्सपेक्ट करतायत. मालजीपाडाचा डगआउट, कौस्तुभचा पुढचा बॉल ओव्हर द स्टम्प्सनं. मजबूत बांध्याचे फलंदाज आले. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न असफल ठरला. नक्कीच ज्यावेळेला चेंडू फिरवणारे गोलंदाज असतात आणि ओपोनेंट टीमला आपल्या बॅटिंगची ताकद दाखवायची असते त्यावेळेला ते बॅट ड्रिल करत असतात, परंतु कुठेतरी चेंडू कट होतो, कुठेतरी मध्ये येतो आणि अशा वेळेला तुम्हाला मिडल करता येत नाही आणि मग ते चेंडू डॉट जातात आणि पूर्णतः प्रेशर पुन्हा बॅटिंग टीमकडे स्टे राहतो. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण करताय आणि अगदी तसंच कंडिशन सध्या चाललंय मैदानाच्या आत. शेवटचा बॉल या षटकातला. याही वेळेला फिरवणारी गोलंदाजी जो तुम्ही उल्लेख करताय ना, वारंवार गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत कौस्तुभचा, तो अगदी योग्य आहे. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अजित सर, षटकांचा खेळ संपलाय तो म्हणजे 4 आणि 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपुष्टात येतो त्यावेळेला धावसंख्या मी म्हणेन 20च आहेत. येणाऱ्या काळात 6 बॉलचा खेळ बाकी आहे. साईच्या 11 अर्नाळा विपक्ष वडराई इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल, कुठल्याही प्रकारचा आपण टाइम स्पेंड करू नका. जसं या ठिकाणी पहिला हाफ ओव्हर होईल आपण विकेटवरती टॉस करणार आहोत. या सूचना आहेत दोन्ही संघाच्या संघनायकांनी फॉलो करायच्या आहेत इनिंग ब्रेकमध्ये. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये जयेश म्हात्रे पालघर आगरीपाड्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागची अनेक वर्ष सावली टेंभोडे याच संघाकडून कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं आणि विनर्स या नावाने देखील प्रथमतः हा संघ खेळला. आज श्रेया 11 संघाने खेळतोय आणि ते जयेश म्हात्रे, जे विंटेज जयेश म्हात्रे आहेत, ते पुन्हा एकदा त्याच लयमध्ये त्याच क्रिकेटच्या फॉर्मात तुम्हाला बघायला मिळतील का, हाही प्रश्न आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक जयेश म्हात्रे दाखल झालेत. बघूया अंतिम षटक आहे. वेगवान चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. हर्षल पाटील आहेत, नो डाऊट. हर्षल 100% देणारा फिल्डर आहे आणि चेहऱ्यावरती त्यांचं जे नेहमी स्मिताचं असतं ना, ते संघाला ऊर्जा देणार असतं. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय त्यांचा. हर्षल पाटील खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मूर्ती लहान कीर्ती महान असे खेळाडू. जयेशचा बॉल अतिशय सुंदर पद्धतीनं, परंतु पंचांनी सांगितलं की तो यष्टीच्या बाहेर आहे. अगदी आपण पाहू शकाल उजव्याशीचा बाहेरचा बॉल व्हाईट बॉल आलाय.
एका बाजूने समीर आहेत, सलामीला आल्यात, परंतु समीरची जी बॅटिंग आहे तिथून ज्या पद्धतीचे जे बॅट्समन आहेत मोठे शॉट खेळतायत, परंतु जे मोमेंटम आहे ते त्यांना मिळत नाहीये. पुढचा चेंडू काही वेळेला बॅटला ब्रश करतोय हर्षल, इथे करतायत चुकी, स्कोर पूर्णतः थांबला गेलाय. पण बघू शकाल पंकज पाटील थोडेसे नाराज आहेत, त्यांना आवश्यकता होती झेलची. 100% तुम्हाला द्यावं लागेल. मॅच कुठे चाललंय, मॅच आपल्या बाजूने आहे की नाही, इथे धावा किती येतील ह्याला काही अर्थ नाहीये. तुमच्या हातामध्ये झेल आलाय, तुम्हाला तो घ्यावाच लागेल, हे खेळाडू सांगतायत पंकज पाटील. अगदी बरोबर. या वेळेला जयेश मात्रे षटकातला तिसरा बॉल घेऊन, थोडासा अपट्रॅकरचा बॉल होता, बॉलला केले कव्हरला, अगदी सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक होते, कव्हरमध्ये कॅच कॅरी झालाय आणि फलंदाज इथे बाद होत असताना झटका क्रमांक जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 6वा धक्का मालजीपाडा या संघाला गॉन. थँक्यू. सुंदर स्पर्धा आणि कौतुक करावं लागेल सन्माननीय अजयजी भोईर साहेबांचं. एक अप्रतिम नियोजन, सातत्याने दर्जेदार नियोजन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये या स्पर्धेने जे घर केलेलं आहे. प्रत्येक क्रीडा रसिकाला ओढ लागते एबी चषकाची, गुणवत्ता ठासून भरले आणि एक मोठं व्यासपीठ सातत्याने देते एबी चषक चौथ्या पर्वामध्ये. धावसंख्या स्थिर 21 वरती. याही वेळेला हा शॉर्ट बॉलचा पुरेपूर वापर. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. खऱ्या अर्थानं हा फलंदाज थोडा लेट दाखल झाला की काय, हा प्रश्न असेल. तेच आहे, जे खेळाडू जे प्रेक्षक वर्ग मॅच बघतायत त्यावेळेला नवीन फलंदाज येते मैदानाच्या आतमध्ये, चिन्मय कहा थे आप असं सांगत असेल मनातून म्हणत, तुम्ही लवकर यायला हवं होतं, वेळ गेले हरकत नाही. चिन्मय ट्रेडमार्क दाखवत आहेत मालजीपाडा संघाचं. आलाय षटकार. याही वेळेला बॅटला स्विंग करण्याचा प्रयत्न, इथे मात्र सिंगल मिळेल का, एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेताना अमर पाटील आम्हाला सांगताय स्कोअर पोहोचलाय 28 वर. चिन्मयच्या बॅटमधनं आलेला षटकार, जरी या मॅच मध्ये त्याला कमी वेळ मिळालाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये मालजीपाडा संघ सांगेल की नाही चिन्मय तू पुढे जाऊ शकतो, तुझ्याकडे क्षमता आहे. अगदी बरोबर. जगन तो एक षटकार होता, तो महत्वाचा होता, धावांचा ओघ वाढवणारा होता. याही वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. लॉंगॉनचा खेळाडू बॉलच्या खाली, कौस्तुभ पाटील नाही चुकी करणार. फलंदाज इथे बाद होतात आणि 28 वरती 5 षटकांचा खेळ जितसर समाप्तीवरती येतोय. 29चं टार्गेट आहे. 29च्या टार्गेटची येईल मजा. येऊया दुसऱ्या इनिंग मध्ये. तत्पूर्वी जाऊया टॉस कडे, जिथे एका बाजूला साईच्या अर्नाळा विपक्षात संघ खेळेल वडराई. चला वडराई संघ आणि साईच्या अर्नाळा संघनायक टॉस साठी यायचंय त्वरित. साईच्या अर्नाळा थँक्यू डिझे. आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय परिवर्तन आणि ऐकूया पुनश दीपेश कंडियाना. दीपेशजी कंडी आपल्यासोबत जोडले जातील. समवेत उत्कर्षजी पाटील आपल्या समवेत जोडतायत.
आदरणीय विनायकजी भोईर रणजी प्लेयर यांना मी विनंती करतोय आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करावी. खूप मोठं नाव क्रिकेटच्या या कुरुक क्षेत्रावर ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाची मशाल सदैव तेवत ठेवली, धगधगदी ठेवली. सर या आपण मुख्य व्यासपीठाला प्रफुल्लित करावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. AB ग्रुप प्रेझेंट पालघर जिल्ह्यातील विशाल अशा स्पर्धेमध्ये, महाकाय स्पर्धेमध्ये अतिशय उच्चस्तरीय आयोजन तथा नियोजन सुजलाम सुफलाम अशा मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. आदरणीय सन्माननीय विनायक भोईर अर्नाळ्याचा ब्रँड ज्यांनी पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तमाम भारत देशातील क्रिकेट गाजवून दाखवलं. केवळ टेनिस बॉल क्रिकेट नव्हे तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील तीच गुणवत्ता ज्यांची आपण अनुभवली असे विनायकजी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेगा स्क्रीनवर कॅमेरा त्या ठिकाणी रोल होतोय आणि त्यांचं स्वागत सन्मान आपण परिपूर्ण करणार आहोत. आदरणीय स्वप्नील भोईर दिग्गज क्रिकेटपटू पालघर यांच्या शुभ हस्ते विनायक भोईर यांना आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन. पालघर जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने मी म्हणेन एक कोहिनूर क्रिकेटपटू, अर्नाळा गावाची, पालघर जिल्ह्याची आन बान शान पालघर क्रिकेटला ज्यांनी रिप्रेझेंट केलंय ऑल इंडियामध्ये. आणि त्यांचा हा शुभ सन्मान उत्कर्ष हा जो सन्मान आता विनायक भोईर यांचा झाला, हा सन्मान शुक्रवारच्या बाजारामध्ये आपल्याला विकत मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, स्वतःला सिद्ध करावं लागतं. आज विनायक भोईर यांचा सन्मान होतोय, सर्वजण त्या ठिकाणी पाहतायत, परंतु हा सन्मान मिळवण्यासाठी त्यांनी जी मेहनत केलंय, म्हणजे एखादं बदक जेव्हा पाण्यावरती तरंगत असतं, सर्वजण सांगतात की बदकाची काय मजा आहे, परंतु त्या पाण्याच्या खाली त्याचे लटपटणारे पाय खूप कमी जणांना ठाऊक असतात. तसा विनायक भोईर यांचा जो प्रवास आहे तो ज्वलंत आहे. आणि जे नवोदित क्रिकेटपटू आहेत त्यांनी विनायक भोईर यांच्याकडून आदर्श घ्यावा आणि स्वतःच्या गावाचं आणि पालघर जिल्ह्याचं नाव आगामी काळामध्ये मोठं करावं. आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे टार्गेट सेट करण्यात आलंय 29 धावांचं. सलामीवीर 2 फलंदाज पंकज पाटील अँड राहुल पाटील. 2025च्या कॅलेंडर इयरला सुरुवात झाली आणि पंकज पाटील यांनी जी गोलंदाजी केलंय, गेली 10 ते 15 वर्ष क्रिकेट गाजवलंय नो डाऊट, परंतु 2025च्या कॅलेंडर इयरमध्ये मग ते पालघर असो की मुंबई असो, स्वर्गीय रतनबुवा असो किंवा घागरी चषक पालघर असो, पंकज पाटील यांचा क्लास नेक्स्ट लेवल आहे. अतिशय उच्च श्रेणी खेळ साकारलाय. म्हणजे मी म्हणेन मॅन इन गोल्डन टच, गोल्डन फॉर्म पंकज पाटील सध्या आपल्याला बॅटिंग स्टान्सवरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, चेंडू सरळ निघून जातोय काउफेच्या वरून. AB ट्रॉफी षटकार पंकज पाटील ब्रँडेड सिक्सर, 6 धावा. काय फटका होता. मला तर जुन्या काळाची आठवण आली, जणू काही ग्लेन मॅग्राथने चेंडू टाकावा वेगवान स्वरूपात आणि हलकेसे बॅकफुटला बॉडी वेट एकंदरीत ट्रान्सफर करावा सचिन रमेश तेंडुलकर यांनी आणि एक मोठा फटका खेचावा. बघा बॉडी लँग्वेज बघा एकंदरीत पंकज पाटील यांचा. तो षटकार खेचल्यानंतर इतका आत्मविश्वास होता की हा चेंडू सीमारेषा पारच जाणार. शेर की झलक सबसे अलग, ग्रेट शॉट. ज्या पद्धतीनं विनायक भोईर आमच्या मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळतात, त्याच पद्धतीनं अर्नाळा म्हटलं की प्रशांत घरत हेही नाव सन्मानानं घेतलं जातं. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक दिग्गज सितारा प्रशांत घरत यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. AB ट्रॉफीमध्ये तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. प्रशांत घरत, कम टू द स्टेज. नक्कीच. आताच जी स्पर्धा पार पडली ISPL, तिथे तब्बल 5,75,000. पैशाला महत्व नाही, कर्तृत्वाला महत्व आहे. आणि खऱ्या अर्थाने ISPL मध्ये देखील डंका वाजला प्रशांत घरत या ब्रँडचा. या प्रशांतच्या आपण मुख्य व्यासपीठावर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, येथे सन्मान दिला. याला बोलतात क्रिकेट. फक्त चौकार षटकार क्रिकेट नाहीये, सिंगल डबल तुम्हाला घेता आले पाहिजेत. आपण मुंबईचा भाग आहोत, कोकणाचा भाग आहोत, येथे लोकल म्हणजे लाईफलाईन आहे क्रिकेटमध्ये. सिंगल डबलची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. षटकार खेचला होता पंकजने, आता सिंगल देखील त्याच कलात्मकतेने कंप्लीट केलाय.
चांगलं क्रिकेट, प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं, चांगल्या बॉलचा सन्मान त्यांनी देखील केला. एका बाजूला राहुल पाटील आहेत, थोर समाजसेवक आणि एक चांगले क्रिकेटपटू. बिटवीन द गॅप काय फटका खेळलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डिस्क जॉकी प्रशांत गरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय हरेश्वरजी किणी लेजंड क्रिकेटर पालघर यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान परिपूर्ण करणार आहोत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. जसं षटक संपेल आपण हा शाही सन्मान परिपूर्ण करणार आहोत. राहुल पाटील, माणसाची कर्म चांगली असली ना तर त्याची चर्चा होते आणि राहुल पाटील या उक्तीला अगदीच न्याय देईल असं नाव आहे. कारण राहुल पाटील फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही आहेत. त्यांचं सामाजिक कार्य जर तुम्ही पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सामाजिक कार्याची चर्चा आहे. मानवी आयुष्यात तुम्ही किती तीर्थ फिरला त्याला महत्त्व नाही आहे, तुमचे कर्म कसे आहेत ते महत्त्वाचं आहे. आणि राहुल पाटील समाजसेवा म्हणजे त्यांचा प्राणवायू आहे, श्वास आहे. प्रत्येक तरुण जो मुलींच्या मागे असतो, आईवडिलांना विसरतो आणि नशेच्या मागे असतो, ते राहुल पाटीलकडून आदर्श घेऊ शकतात. खूप सुंदर विश्लेषण तुम्ही राहुल पाटील यांच्याबद्दल केलं आणि खऱ्या अर्थानं तरुणांकडून तरुणांसाठी एक वेगळं असं खूप काही शिकण्यासारखं नाव आहे राहुल पाटील. यावेळेला पंकज पाटील आले, बॉलला पुन्हा एकदा कव्हरला केलं. शॉर्ट कव्हरमध्ये शतरक्षण झालं, बॉलला सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 14 धावा, जिथे 29चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात पॉवर प्ले सार्थ ठरला श्रेया 11 टेंभोडे संघासाठी. आणि चला आता आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. प्रशांत गरत या ठिकाणी आलेले आहेत. या प्रशांतजी आपण मुख्य व्यासपीठावर अगदीच कॅमेरा समोर यायचा आहे. प्रशांत गरत आपण यावं आणि त्यांचा शुभ सन्मान. जर तुम्ही कधी अर्नाळा विभागामध्ये गेलात, तेथे एक उंच सकल बांध्याचा, सडपातळ बांध्याचा तरुण तुम्हाला दररोज सकाळी धावताना दिसेल, प्रचंड मेहनत घेताना दिसेल आणि त्याचं नाव आहे प्रशांत गरत. हा अर्नाळ्याचा असा कोहिनूर आहे, पालघर जिल्ह्याचा असा कोहिनूर आहे ज्याने पालघर जिल्ह्याचं नाव आज संपूर्ण भारत देशामध्ये केलेला आहे. ISPL तो खेळला आणि काय जबरदस्त खूप मोठा सन्मान आज त्याने क्रिकेटला मिळवून दिलाय. आणि जो टोंट असायचा ना उत्कर्ष, की पंच काय सांगतायत, खराब चेंडूसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. या थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं. उत्कर्ष, नेहमी आईवडिलांचा किंवा गावातल्या व्यक्तींचा असा एक टोंट असायचा की तू डॉक्टर बन, इंजिनियर बन, क्रिकेट खेळून काय दिवे लावणार आहेस. आता क्रिकेट खेळून कोणते दिवे लावता येतात ते प्रशांत गरतला तुम्ही विचारू शकता. एक असा ओजस्वी आणि तेजस्वी सितारा आहे ज्याने क्रिकेट खेळून गावाचं आणि पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचा उल्लेख केला, खऱ्या अर्थानं मेहनत, प्रचंड मेहनत. आज प्रशांत गरत हे नाव खूप मोठं असेल. नो बॉल आहे, पंचांनी दर्शवले की तो बॉल नो मिळेल. धावा कमी आहेत, त्यामध्ये जर तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर या मॅचला मग खूप वेळ घेणार नाहीत पंकज पाटील आणि राहुल पाटील. 29चं टार्गेट एक ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. जो नो आपल्याला बघायला मिळतोय तुम्हाला. गोलंदाजी रिलीज करत असताना तुमचे संपूर्ण पाय पंच बघत असतात कुठल्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करता. रिटर्न क्रीजचा तो मात्र आपण पाहताय तो नो बॉल होता. याही वेळेला फ्री हिटचा बॉल, बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळलं, बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हा देखील सामना त्याच दिशेने वाटचाल करू लागलाय. पारडं पूर्णपणे जड आहे. श्रेया 11 टेंभोडे या संघाचं चांगली फलंदाजी. उलट स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला एक्झिक्यूट केलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चुकी. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला कधीच माफी दिली जात नाही. इथे आपण पाहू शकाल हळुवार पद्धतीने सुस्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये श्रेया 11 टेंभोडे संघ जाऊन विसावलाय. 2/0-20 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ 9 धावांचं टार्गेट हे समोर आहे. खूप सुंदर आयोजन तथा नियोजन. मॅच बद्दल आपण बोलतोच आहोत, परंतु प्रत्येक नो चेंडू दिल्यानंतर, वाईट चेंडू दिल्यानंतर ऑन स्क्रीन आपल्याला जे दाखवलं जातं, म्हणजे एखाद्या स्वच्छ ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर जो पारदर्शकता असते ना, ती पारदर्शकता या स्पर्धेने आणि आयोजकांनी जोपासले. हॅट्स ऑफ. खूपच सुंदर मॅनेजमेंट केलंय ते आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा सिंगल. विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे श्रेया 11 टेंभोडे.
पंकज पाटील मेगा स्क्रीनवर. ऑन साइडला हा फटका सजवलेला आहे मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एकेरीला महत्व देत आहेत फलंदाज. उत्कर्ष काय म्हणशील वन वे ट्रॅफिक? वन वे ट्रॅफिक ॲब्सोल्युटली. कारण जिथे आपण पाहतात पहिल्या डावात रन झाले नाही आणि दुसऱ्या डावात येता क्षणी पॉवर प्लेसमध्ये 15 धावा ठोकल्या, ज्या अनुषंगानं इथे वन वेज ट्रॅफिक चाललंय. मालजीपाडा संघाची बॉडी लँग्वेज देखील सांगते की या मॅचमध्ये थोडंसं ते मागेच राहिलेत. तुमचं डेस्टिनेशन तुम्ही शोधू शकले नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं धावा खूप मोठ्या उभ्या करायच्या होत्या, नाही करता आल्या. राहुल पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार 4. धन्यवाद. विजयी संघांचे कर्णधार आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आजच्या रजनीमधील विजयी संघांचे कर्णधार या. कुलवर टप्प्याचा चेंडू होता बघा, मोठा फटका आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट सिंगल त्या ठिकाणी एक्झिक्यूट करण्यात आलेले आहे आणि धावफलक बघता बघता तब्बल 27 या अंकावरती जाऊन विसावलाय. अवघ्या 2 षटकांचा खेळ हा परिपूर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. चला या विजयी संघांचे कर्णधार आपण यावं. कसं असतं उत्कर्ष, संध्याकाळी जेव्हा आपण घरी सुग्राण अशा भोजनाचा आस्वाद घेतो लगेच आपण जेवण पस्त करून टाकतो, परंतु ते जेवण बनवण्यासाठी आईने जी मेहनत घेतलेली असते ना ती फार कमी जणांच्या लक्षात येते. येथे स्पर्धा तर सुंदर दिसते, परंतु AB ग्रुपची जी मेहनत आहे त्या मेहनतीला म्हणजे अजय भोईर आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपच्या मेहनतीला सलाम करावा लागेल. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय, खूप मेहनत आणि तदनंतर ही एक सुंदर स्पर्धा, पालघर जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा. संपूर्ण पालघर नाही तर या टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आता AB ट्रॉफीची चर्चा चालू आहे. दी ओपन ॲपमध्ये तुम्हाला दिग्गज क्रिकेटपटू बघायला मिळतील. सातपाडी 11, तदनंतर मुरबे आणि या सामन्यातला एक संघ आपल्याला ते एक्स्ट्रा खेळाडू आहेत तिथे. आणि त्या विनिंग टीमला विनंती करतो की आपण प्लीज आपला कर्णधार पाठवायचा आहे. 2 धाव्यांची गरज असताना गोलंदाज तयार होत आहेत. निकेत 2 धाव्यांची गरज होती, बॉलला खेळलं. बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आणि जिथे आपण पाहतात सिंगल मिळते. स्कोर आर लेवल लवकरात लवकर या मॅचचा रिझल्ट आपल्याला श्रेया 11 टेंभोडे या संघाकडे बघायला मिळतोय. दीपेश सर, नक्कीच विजयी फटका खेळण्याची संधी जसं धोनी नेहमीच विराटला द्यायचा, येथे तसंच आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. आणि अवघ्या एका धावेचं लक्ष समोर आहे. पंकज पाटील, टेंभोडे एक्सप्रेस पालन या टोपण नावाने जगभर सुप्रसिद्ध. ऑन स्ट्राईक खूपच वेगवान चेंडू होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं म्हणावं लागेल. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेले आहे. प्रेक्षक बघा हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षक ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. आवड असली की सवड मिळतेच आणि ते सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवले जात आहेत. घरी जर आईने काही काम सांगितलं तर तिथे चिडचिड होते त्यांची, परंतु येथे तासन तास अभ्यासाला 4 तास बसायला सांगितलं तर नाही बसणार, परंतु क्रिकेट बघायचं आहे येथे आम्ही 8 तास देखील बसू शकतो. हे वेळ आहे क्रिकेटचं. येथे सुंदर फटका, समालोचन कक्षाच्या दिशेने अक्षरशः सलामी आणि या पंकज पाटील यांच्या माध्यमातून विजयावर शिक्कामोर्तब. दोन्ही संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन जरूर करावं. सामना समाप्त झाल्यानंतर लाईन अप करून. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम, सज्जनांचा हा खेळ आहे आणि सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. थँक्यू डिझा, थँक्यू. विनिंग टीमचे संघनायक श्रेया 11 टेंबोडे, यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि सातपाटी 11 या तिन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे यायचंय. सन्माननीय राहुल पाटील सर आणि पंकज पाटील सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. राहुलजी पाटील एक लोकप्रिय समाजसेवक आणि पंकज पाटील सरांना मी विनंती करतोय या आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सातपाटी 11 आणि मुरबे संघनायक यायचं.
राहुलजी पाटील साहेब एक लोकप्रिय समाजसेवक आपण बघतायत, युवा नेतृत्व, त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टेंभोडे संघाचे संघनायक उपस्थित आहेत, सातपाटी 11 आणि मुरबे संघनायक या प्लीज.